आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। कोल्हापूर विमानतळाच्या नवीन इमारतीचं आज उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दरम्यान उपस्थित राहणार आहेत। आज कोल्हापूर विमानतळाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज जाऊंदकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सतेज, कोल्हापूर विमानतळाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आज ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। साधारणतः किती वेळानंतर या उद्घाटनाला सुरुवात होणार आहे, याबाबत सविस्तर काय सांगशील? नक्कीच काही वेळात हे उद्घाटन आहे ते होणार आहे, पण मी ही इमारत दाखवतोय। सध्या मी आहे कोल्हापूरच्या विमानतळावरती आणि या सगळ्या नवीन टर्मिनस बिल्डिंगचं आहे ते उद्घाटन खरं तर या ठिकाणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते उद्घाटन या ठिकाणी पार पडणार आहे। साधारणतः दुपारी 12 वाजता हे उद्घाटन या ठिकाणी होईल आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर उद्घाटन सोहळ्यानंतर ते पुढे नांदेडला होणार आहेत, रवाना होणार आहेत। खरंच तर आता या सगळ्या टर्मिनल बिल्डिंगच्या उद्घाटनावरून एक श्रेयवाद आहे तो रंगलेला आहे, कारण सतेज पाटलांनी देखील या ठिकाणी व्हिडिओ ट्विट केलेला आहे। खासदार धनंजय महाडकांनी देखील या ठिकाणी व्हिडिओ आहे तो जारी केलेला आहे आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी देखील ट्विट केलेला आहे। त्यामुळे एकूणच कोल्हापूरचं जे विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगसाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी काम केल्याचं दिसून आलेलं आहे। मात्र आता उद्घाटनाच्या वेळीस श्रेयवाद आहे तो घेतला जातोय। दुसरीकडे या सगळ्या विमानतळाच्या जो लोकार्पण होणार आहे आज, त्याचं जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमास्थळी कार्यकर्त्यांना खरं तर काळे बूट असतील, काळे ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू परिधान खरं तर केलेल्या आता पोलिसांनी काढून घेतलेल्या आहेत, कारण कडेकोट बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावरती आले होते आणि त्यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना खरं तर निषेध केलेला होता। त्या ठिकाणी काळे झेंडे आहेत ते दाखवलेले होते आणि रस्त्यावरती उतरून खरं तर हे आंदोलन झालेलं होतं। या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर पोलिसांनी या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या ज्या सभास्थळ आहे या सभास्थळी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जी आहे ती या ठिकाणी कसून चौकशी आहे ती केली जाते। त्याचे खिसे चेक केले जातात, त्याचे सॉक्स देखील चेक केले जातात। ज्या ज्या काळ्या रंगाच्या वस्तू असतील त्या काळ्या रंगाच्या वस्तू या ठिकाणी खरं तर या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत आणि किंबहुना या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला जी संशयास्पद व्यक्ती वाटते तिला देखील या ठिकाणी येण्यास जो आहे तो पोलिसांनी मज्जाव केलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं उद्घाटन होतंय साधारणतः दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या कोल्हापुरातील कार्यक्रमाला हजेरी असेल। करण, सतेज, याबाबतचे वेळोवेळी अपडेट तुझ्याकडून ताजी अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।